कधी तुम्ही ऐकलंय का मनुष्यगणाच्या लोकांना बाहेरची बाधा पटकन होते, पण या मागचं खरं कारण फार कमी लोकांना माहित असतं. ज्योतिषशास्त्रात व्यक्तीचा स्वभाव आणि मानसिक संवेदनशीलता ही थेट जन्म नक्षत्रावरून ठरणाऱ्या गणाशी जोडलेली असते. देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण हे 3 वेगवेगळे स्वभाव प्रकार आहेत, पण त्यांचा अर्थ बहुतेक लोक चुकीचा लावतात. उदाहरण घ्यायचं झालं तर काही लोक शांत असतात पण पटकन लोकांवर विश्वास ठेवतात. काही लोक खूप जबाबदार असतात पण लवकर दुखावले जातात. तर काही लोकांना एखादी जागा चुकीची आहे हे लगेच जाणवतं. हे सगळं योगायोग नाही, हे तुमच्या नक्षत्रामुळे ठरलेल्या गणांचं लक्षण असू शकतं. पण कोणतं नक्षत्र कोणत्या गणात येतं आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो हे इथे सांगितलं तर रील संपेल आणि विषय अपूर्ण राहील. कारण खरी गोष्ट अशी आहे की कुठलाच गण चांगला किंवा वाईट नसतो, पण प्रत्येक गणाला स्वतःची ताकद आणि स्वतःची कमतरता असतेच, आणि ती ओळखली नाही तर गैरसमज तयार होतात. भूतबाधा, बाहेरची बाधा, दोष वगैरे वगैरे. म्हणूनच याची पूर्ण, सविस्तर आणि योग्य माहिती मी लॉंग व्हिडिओ मध्ये दिलेली आहे, ज्यात नक्षत्रांची यादी, मनुष्यगणाची संवेदनशीलता आणि स्वतःला कसं स्ट्रॉंग करायचं हे सगळं सांगितलेलं आहे. जर तुम्हाला खरंच स्वतःला समजून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा.